नमस्कार, माझं नाव सचिन राठोड आहे आणि मी जिंतूरचा रहिवासी आहे, जिल्हा परभणी. म्हटलं जातं की जगात जर्मनी आणि भारतात परभणी, परंतु मी आज तुम्हाला सांगायला आलो की परभणी जिल्हा जो आहे महाराष्ट्राच्या नकाशावरनं गायब झालाय, भारताच्या नकाशावरनं गायब झालाय. आता हे का म्हणतोय, याच्या मागे कारण आहेत. कारण आपण कोणाला दिसतच नाहीये, परभणी जिल्हा दिसतच नाहीये कोणाला. आमच्या छोट्या छोट्या समस्या सॉल्व्ह केल्या जात नाही. नाल्या नाही, रस्ते नाही, स्वच्छ पाणी नाही, बेसिक गोष्टी नाही. बेसिक गोष्टी तुम्ही आमच्याकडचे जर खेडे बघितले ना, शहर ते खेड्याला जर जोडणारे रस्ते आहेत ना, ते रस्ते नाही. ते आता पाऊस पडलाय ना, ते चिखल झालाय, त्याच्यावरती चिखल म्हणजे गाड्या जात नाही. कोणी जर एखादी बहीण, तुमची बहीण जी तुम्ही म्हणता ना लाडकी बहीण, तुमची जर लाडकी बहीण आजारी पडली साहेब, तर तिला इलाजाला शहरात आणता येत नाही नीट. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या मध्ये आम्ही राहतो, मराठवाडा राहतो. पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा आणि मराठवाडा ते विदर्भ सुद्धा कनेक्टिव्हिटी नाही. तुम्ही पुण्यावरनं जर परभणी साईडला येत असाल, जिंतूर मार्गे येत असाल, तुमच्या नवीन गाडीचं सस्पेन्शन खराब होईल, एवढा रस्ता खराब आहे. आणि समोर तुम्ही जिंतूर मार्गे एलदरी मार्गे, जिंतूर ते एलदरी मार्गे हा विदर्भाला जोडणारा रस्ता आहे. 10 किलोमीटरचा पॅच आहे, 10 किलोमीटरचा. त्या 10 किलोमीटर रस्त्यावरती 2000च्या वरती खड्डे. आता ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळणं झालंय आम्हाला. 10 किलोमीटर आणि विदर्भाला जोडणारा मुख्य रस्ता, त्या रस्त्यासाठी कित्येक वर्षापासून आमची मुलं आंदोलन करतायत. आजही आंदोलन केलं, परंतु त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाहीये. म्हणून मी म्हणतोय, गडकरी साहेब तुम्ही आम्हाला विसरून गेले. तुम्ही एवढे लाखो कोटीचे प्रोजेक्ट साईन करता साहेब, की मी आज तुम्ही स्टेजवरती बोलता की मी आज हे करून टाकलं, आम्ही तो अप्रूव्ह केला, हे अप्रूव्ह केला. आमचे साहेब छोटे छोटे रस्ते तो 50-60 लाखामध्ये ते जिंतूर पिंपळगाव रस्ता होऊन जाईल, जिंतूर शेवडी रस्ता होऊन जाईल, येलदेरी रस्ता होऊन जाईल. परंतु ते का नाही करायचं? तुम्हाला कोणतं पाप केलंय? आम्ही पण तर रोड टॅक्स भरतो. आम्ही गाड्या घेतो तेव्हा सरपंच शोरूमच्या बाहेर निघायच्या अगोदर टॅक्स भरतो आम्ही. तुम्हाला फक्त मुंबई, पुणे नागपूर हे जोडायचं. आम्ही लेबर द्यायलो ना तुम्हाला. आम्ही एम्प्लॉयमेंट बद्दल बोललोच नाही अजून. आम्हाला एम्प्लॉयमेंट तर दिलंच नाही. आम्ही लेबर प्रोव्हाइड करायला पुण्या मुंबईला, तर आमच्यावर तरी लक्ष द्या जरा. आम्ही कोणतं पाप केलंय? आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा साहेब, नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल जनतेला. क्रांती घडत असते आणि आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. आता हात जोडून विनंती करतो गडकरी साहेब, मी काय क्रिटिसाइज करत नाही कोणाला, कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी, परंतु आम्हाला बेसिक गोष्टी द्या, जेणेकरून आम्हीही स्वाभिमानानं जगू, आमचीही येणारी पिढी स्वाभिमानानं जगेल. सांगू आम्ही की आम्ही परभणीच्या. आज परभणी म्हटलं की कोणाला माहित नाही की परभणी किती राहते. परभणी व ऐसा बोलते, काय करावं आम्ही? तर लक्ष द्या, आम्ही माणसं आहोत, आम्हीही टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासारखेच आहोत. कृपया लक्ष द्या, ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला. एक परभणीकर, एक जिंतूरकर म्हणून तुम्हाला विनंती करतोय.